नमस्कार सर. नमस्कार. हा सर नमोचा हप्ता 8वा. हं, आता हं. शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. हं. तरी सर ते शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होईल बरं? नमो शेतकरी हप्त्याचे 7 हप्ते एकत्रितरित्या जमा झाले आहे. राज्य सरकारनं केलेले आहे. हां, हां. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता हा जमा झाला. हं, राज्यात एकूण 90,74,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हं, हा 21वा हप्ता 1,814 कोटी रुपये जमा झाला आहे. हं, हं. आता हे पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे. हां, आता काल कृषी मंत्री जे दत्तात्रय भरणे आहे, हां. यांनी स्टेटमेंट दिलं होतं, की पीएम आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. हं, तर त्यामध्ये आता जे काही 1 फेब्रुवारी 2019 पासूनचे नंतर ज्या शेतकऱ्यांना खरेदी जमीन नाही का, खरेदी केली जमीन किंवा वाटणी पत्र केलं, हं. तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे 1 नोव्हेंबर 2021च्या नंतरचे जे काही शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसानचा हप्ता हा मिळणार नाही आहे. हं, हं. तर त्या शेतकऱ्यांसाठी आता म्हणजे पाठपुरावा करत आहे याच्यामध्ये केंद्र सरकारला. हं. आणि जो काय आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता 8वा हप्ता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत जमा झाला नाही कारण पीएम किसानचा हप्ता आपल्याला नोव्हेंबर महिन्यात मिळाला होता. हां, हां. किमान डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला हवा होता पीएम सोबत. हं. हो. पण तो काय अद्यापपर्यंत मिळाला नाही. साधारण 90,74,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,814 कोटी रुपयाचा हप्ता हा वितरित होणे अपेक्षित होतं. हं. पण ते तसं झालं नाही. आता शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करताना सरकार नेहमी आखडता हात घेते. हो. हां. त्या आमदार-खासदाराचे पगार वेळेवर होते, तहसीलदाराचा पगार वेळेवर होते, कृषी अधिकाऱ्याचा पगार वेळेवर होते, मंत्र्याचे पगार वेळेवर होते. पण शेतकऱ्याच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करताना 4 महिन्याचा कालावधी असताना 4 ते 6 महिने होते, कधी 7 महिने होते. हो, हो. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये 6 मार्चला जो काही अर्थसंकल्प सादर होईल, हं, त्या अर्थसंकल्पामध्ये 6 मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या पैशाची तरतूद असू शकते. हं. अशी तरी म्हणजे माहिती समोर येत आहे. जे काय आता माध्यमामध्ये माहिती येत आहे. कारण तिथं माहिती जे काही हप्त्याची तरतूद करेल पैशाची त्यानंतर शासकीय जी.आर. निघल हं. नमो शेतकरी योजनेचा. शासकीय जी.आर. निघाल्यानंतर 2 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाचा हप्ता वितरण होईल आणि ज्या शेतकऱ्यांचे पहिले 1 किंवा 2 हप्ते रखडले असेल, तर त्या शेतकऱ्यांना हप्ता जो काही आहे, तो मागील हप्ता सुद्धा मिळून म्हणजे 2,000 आणि हे 2,000 ना मागचे 2,000 असे 4,000 एकत्रितरित्या सुद्धा येऊ शकते नमो शेतकरी योजना. पण 6 मार्चला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हं. आता जे काही अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये ते तरतूद आता होणार आहे. कारण प्रश्न जो काही कृषी मंत्री असतील किंवा आता विधानसभेमध्ये जे काही आता मुद्दे उपस्थित आहेत त्यामध्ये अनेक प्रश्न अनेक आमदार उपस्थित करत आहे. हं, हं. हं. आपलं के-वाय-सी सर केल्यावर येऊ शकते ना हप्ता? हो, के-वाय-सी बद्दल काय माहिती सांगा? ज्यांचे हप्ते रखडले असेल मागील, हं, तर त्यामध्ये जे जे रखडलेले हप्ते असेल त्या हप्त्याचं केवायसी असेल आपल्याला करावं लागेल किंवा जवळचं सेतू केंद्रामध्ये आपण ह्या गोष्टी आपण क्लिअर करू शकतो किंवा आपला कृषी सहाय्यक असेल त्याच्याकडे सुद्धा हे काम दिलेलं आहे हं, किंवा आपला तलाठी असेल तलाठीपाशी जाऊन सुद्धा आपण या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची विचारपूस करून त्यामध्ये जे काही त्रुटी असेल त्या आपण कृषी सहाय्यक तलाठी ह्या गावच्या अधिकाऱ्याकडून आपण करू ना आपला हप्ता जो काय तो रेग्युलर आपल्या खात्यावर येऊ शकतो. हं. हम्म. ठीक. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. हो, धन्यवाद.